नमस्कार. आपण घेतलेलं हे चिकन अर्धा किलो. आपल्याला चिकन मसाला बनवायचा आहे. त्याच्यामध्ये हे टाकायचे आपल्याला चिकन बिर्याणी मसाला. त्याच्यामध्ये टाकायचा आहे चिकन मसाला. अशी छान बिर्याणी बनवायची आपल्याला. त्याच्यामध्ये हा चिकन मसाला पण टाकायचा आहे. त्याच्यामध्ये हे हळद टाकायची. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे आपल्याला. हे एवढं आपल्याला मीठ टाकायचे. आपल्याला धना पावडर टाकायची एवढी. छान असा चिकन बिर्याणी मसाला बनवायचा आपल्याला. माझ्यासारखा तुम्ही पण बनवा. ही अद्रक लसूणची पेस्ट आहे, ही पण टाकायची आपल्याला. याला पूर्ण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. थोडीशी कस्तुरी मेथी आपल्याला अशी चोळून टाकायची त्याच्यामध्ये. थोडीशी हे शहाजिरा हे पण टाकायचे आपल्याला थोडा चोळून. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. याच्यामध्ये आपल्याला थोडं दही टाकायचे. थोडं दही टाकते त्याच्यामध्ये. हे बघा दही टाकते. छान असा आपल्याला चिकन मसाला बनवायचा याचा. हे बघा याला अर्धा तास याला सर्व हे मसाले लावून ठेवायचे आपल्याला. त्याच्यासाठी 2 कांदे कापून घ्यायचे. कांदा फ्राय करून घ्यायचा. हे सगळं आता आपण लावून ठेवले. याला आपण झाकून ठेवूया. याला आपण झाकून ठेवू. आपल्याला गॅस चालू करायचा. आता कांदा फ्राय करून घ्यायचा. हा बघा आपण कांदा कापून घेतलेला आहे बारीक लांब लांब. हा बघा छान असा चिकन मसाला बनवायला. आता तेल टाकते कढईमध्ये. हे बघा तेल टाकते कढईमध्ये. तेल टाकलंय कढईमध्ये. आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चिकन सोडायचे. तेल गरम झालेलं आहे. आपल्याला हा तेजपत्ता टाकायचा आहे तेलामध्ये. थोडेसे शहाजिरे टाकायचे आपल्याला तेलामध्ये. आणि ही जावित्री आहे ही टाकायची. ही जाडी इलायची, दालचिनी, लवंग, मिरी टाकायचे. हे छान असा चिकन मसाला बनवायचा आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. तेल अजून गरम होऊ द्यायचं. मग कांदा टाकायचा. ते थोडस फ्राय झालं की मसाले तेजपत्ता, दालचिनी सगळं झालेलं आहे. इलायची, जावित्री फ्राय झालेली. आता आपल्याला कांदा टाकायचा आहे. हा बघा हा कांदा टाकते आता फ्राय करून घ्यायचा. थोडासा आता चांगला फ्राय करून घ्यायचा आहे हलवून आपल्याला. मग त्याच्यामध्ये चिकन सोडायचंय. कांदा आपला आता झालेला आहे लाल. हे बघा असा ब्राऊन ब्राऊन. आता आपल्याला याच्यामध्ये चिकन सोडायचे. आपलं चिकन पण आता हे झालेलं आहे, मॅरिनेट झालेलं आहे. हे बघा असं हे. आता आपल्याला चिकन याच्यामध्ये टाकायचे. याच्यावर झाकून ठेवायचे. चिकनवर हलवून घ्यायचं छान. तुम्ही पण असंच बनवा माझ्यासारखं. एकदा बनवून बघा माझ्यासारखी रेसिपी. छान अशी चिकन
मसाल्याची रेसिपी तुम्हाला पण आवडेल छान अशी। याच्यावर आता आपल्याला झाकून ठेवायचे। आपला चिकन मसाला तयार झालेला आहे असा छान आता बघा। त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची अशी छान अशी बघा, एकदम छान झालेलं आहे। असे तुम्ही पण रेसिपी बनवा माझी चिकन मसाल्याची। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हे बघा छान असं झालेलं आहे। हे बघा चिकन मसाला छान झालेला आहे। असं तुम्ही पण बनवा बघा, एकदम छान बनवलेलं आहे। अशी रेसिपी बनवून बघा आणि तुम्ही हे करून बघा। हे बघा छान अशी रेसिपी बनवलेली छान आपला झालेला आहे हा चिकन मसाला। हे बघा छान असंच तुम्ही पण बनवा। रेसिपी तयार आहे चिकन मसाल्याची, अशीच बनवा तुम्ही पण। माझ्या याला चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा। हे बघा छान असं, हे बघा आपलं